माझ्याशी भांडून गेलाय की मी त्याच्या बायकोला म्हणजे माझ्या नवीन जाऊबाईला बैलगाडीत बसून आणलं नाही म्हणून माझ्यावर चिडलाय तो. हे पहा मागून माझ्यासोबत भांडतोय की माझी बायको चालली नाही का तुम्हाला बैलगाडीमध्ये. कळलं स्कार्फ घ्यायला गेली आणि स्कार्फ घेता घेता मी गाडीतून उतरली पण. रात्रीचे वाजलेत 11 वाजलेत आणि सगळेजण बसलेत आणि दमशराज गेम चालू आहेत 2 टीम मध्ये. बोल बाबा बोल. ही आहे आमची टीम. आमच्यात कच्चे लिंबू जास्त येतात. ब्रश अरे हिंदी मराठी बोल माझा काही संबंध तिकडे गणगोत तुझा तिकडे. अप डाऊन मैं पानी स्विमिंग. मछली तू स्विमिंग करती है. एक मछली पाणी मी घ्यायची. तुम्हारी टीम को पता नहीं. हाँ कुंफू पांडा. हाय फाय ये. अन्या मला सांगा. फोन करून विचारा काय सर. हिंदी मराठी. हिंदी आहे मराठी. पिक्चर हिंदी आहे का मराठी आहे. हिंदी आहे. तू अंड्याने बोल हिंदी. खरं ठीक आहे. कोण बोललं तोंडाने. स्किट नाही करायचं इकडं. एन्युअल स्किट नाही करायचं इकडं. नाडी बांधतोय. नाडी काय नाव आहे सांग. जुता फक्त. ऐका एक मिनिट रिया काय सांगितलं. रियाने सांग तुला. रियाने सांगितलं शूज घाल, चॅटिंग करा आणि बेल्ट घालायचं. हिंदी आहे मराठी आहे. हा ठीक आहे. मराठी ऑलवेज अपसेंट. प्रेक्षक आहे. हा सोपं नाही. कोण बंद ठेवून सांगा काय सांगायचं ते. चंद्र नो आमचा प्लेअर नाही. नो ऍक्टिंग बघा ऍक्टिंग आता. दुल्हा दुल्हन लेके जाएंगे. दुल्हा दुल्हन ले जाएंगे. दुल्हन हम ले जाएंगे. हाँ राइट दुल्हन हम ले जाएंगे. मला पण गौरी तुझा मुंबईला. दादा चिटिंग होईल दादा. हाँ दुल्हा दुल्हन ले जाएंगे. हाँ त्यांची 25 ला पूजा आहे. 25 ला पूजा आहे त्यांची. 25 पती टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3 टिक टिक 4 टिक टिक 5 टिक टिक. चीटिंग पॉइंट गेला. चीटिंग साजन चले ससुरा. नाचो.
पद्धतीने आम्हाला 1 पॉइंट मिळालाय. आम्ही लीड करतोय काय आम्ही आमची टीम लीड करते. टीम मध्ये भांडणं पिक्चर असताना सांगायचे नाव नसणारे पिक्चर सांगायचे नाही. सगळ्यात मेन नाही सगळ्यात मेन नाव स्वतःची तयारी करायची नाही. पिक्चर बनवायची नाही बसल्या बसल्या. चला आम्ही नाव सांगा पटकन. हिंदी आहे. 3 शब्द आहेत. हा 3च अक्षर आहेत. 3 शब्द आहेत. हा पहिल्या शब्दामध्ये 2 अक्षर आहेत. हा ठीक आहे. त्यातला एक उडाला. मयूर. हा लग्न. नवरी 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 मेली. दुल्हन. दिलवाले दुल्हनला अजून काय म्हणतात? दुल्हनला अजून काय म्हणतात? दुल्हन हम ले जाएंगे. दुल्हनला अजून काय म्हणतात हिंदी मध्येच? हा दुल्हनला तुला भेटलाय. काय कहना क्या चाहते हो. मला कळलंय की माझ्या धीराचा वाढदिवस आहे. सो त्याला बर्थडे विश करूयात. गेम मध्ये बंद करून जरा बर्थडे विश करूयात. चला स्टार्ट. Happy birthday dear Hasu. Happy birthday to you. हमारा पॉइंट ज्यादा है. पार पार खड्डा बांबू. हँडपंप गदर. पहिला शब्द. आधी जागेवर चला. जागेवर. मोहनजोदाडो. ते उत्खनन करतो आपण ते. मी नाही जा. हॅशटॅग. हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे आमची जी ग्रामदेवी आहे पिंपरी पेंढारची मळगंगा देवी, त्याचा चोळी पातळचा कार्यक्रम आहे. सगळेजण गेलेत पुढे. मी राहिली आहे. आवरायचं राहिलं होतं असं नाही म्हणणार मी. जेवण बनवायचं होतं. मुलं सगळी घरी आहे. सो अर्धा स्वयंपाक रेडी केलेला आहे आणि ते सगळे पुढे गेले आहेत. आता मी निघाली आहे. जस्ट मिरवणूक चालली होती. मिरवणूक आता मंदिराजवळ गेली आहे. तर आता मी निघाली आहे आणि गावाला फर्स्ट टाईम आम्ही बाईकवर फिरतोय. इथे निघाली आहे देवीची काठी पालखी. इथे देवीला वस्त्र परिधान करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. आमची जी पिंपरी पेंढारची ग्रामदेवता आहे म्हणजे जी मळगंगा देवी आहे, तिचं मोठं मंदिर गावामध्ये आहे. सकाळी तिथे चोळी पातळचा कार्यक्रम झाला आणि तो झाल्यानंतर जे आमच्या गाजरपटामध्ये छोटंसं मंदिर आहे तिथे हा कार्यक्रम चालू आहे. आणि हा आहे मळगंगा देवीचा सुंदर असा चांदीचा मुखवटा. लग्न झाल्यापासून ही माझी पहिलीच वेळ आहे की ह्या कार्यक्रमासाठी मी गावाला होती आणि हा कार्यक्रम दरवर्षी एवढ्याच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि संध्याकाळी संपूर्ण मळ्याला किंवा गावातील लोकांना महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. आणि माझ्या सासरच्या लोकांची एक गोष्ट सांगायची म्हणजे इथे जेही देवी देवतांचे कार्यक्रम होतात तिथे प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने सहभाग घेतो. याचं मला खूप कौतुक वाटतं. आणि हे
आहे आमच्या मळगंगा मातेचं सुंदर असं रूप. आणि इथे देवीला हळद लावण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. थँक्स टू मयूरचं लग्न की मला देवीला हळद लावता आली. गावाता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशे तुराची कंठीसाठी माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. इथे हळद लागल्यानंतर देवीची आरती झाल्यानंतर आम्ही तिघीजणी म्हणजे मी आणि माझ्या नंदा देवीची ओटी भरत आहोत. लग्नामध्ये हळद काय खेळायला नाही मिळाली म्हणून नंदांनी आज पुरेपूर त्याचा फायदा घेतलेला आहे आणि आज त्यांनी मला भरपूर अशी हळद लावलेली आहे. खाली मुंग्या चावतात तरी लावतोय. हे पहा देवीची हळद लागली आहे सगळ्यांना. आम्ही हळद खेळलो काय म्हणायचं देवीची हळद खेळलो आणि लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदाच आली आहे ह्या कार्यक्रमासाठी. हा माझा पहिला टाइम आहे. दरवर्षी असतं पण मी पहिल्यांदा आली आहे. फायनली देवीचं चोळी पातळ देवीला दिलेलं आहे आणि आता प्रदक्षिणा घालतात सगळेजण मंदिराला. हे आहेत माझे छोटे सासरे ज्यांच्यामुळे आज खूप वर्षांनी मला बैलगाडीत बसण्याचा योग आला. बैलगाडीत बसलोय पण जीव मुठीत घेऊन बसलोय. मला तर खूप भीती वाटते. बसलोय खूप नाही अन्न नाही तरी आता मला कळतंय दुसऱ्याच्या गाडीत बसल्यानंतर किती भीती वाटते. मग शोड्यात झपकन खाली उतरली झपकन वर अन्न कुठं माहिती का अन्नामध्ये गाडी उराळी माहिती अन्न पुढे करती. हो माझी साडी काढून द्या मला डोक्यावर घ्यायची. मला नाही माहिती मला माझी साडी काढून मला माझी साडी पाहिजे डोक्यावर. स्कार्फ घेते तर मी खाली पडायची. कळलं स्कार्फ घ्यायला गेली आणि स्कार्फ घेता घेता मी गाडीतून उतरली पण. मी सगळ्यात पुढे बसली आहे इथे. अरे देवा माझा हात येतो तिथे सगळा. ताई अशाच जाल मागे खाली तुम्हाला गोळा करायला लागायचं खाली. आमची पूजा कॅन्सल आमची पूजा कॅन्सल व्हायची. पूजा कॅन्सल मग ठीक आहे जाऊ देत. बसा बसा वरती बसा. फायनली हाई नको नको असं नको म्हणायला पोचली म्हणून कळलं. ओ माय गॉड. फायनली आम्ही जीव मुठीत धरून गाडीमध्ये बसून आलेलो आहे आणि फायनली आम्ही घरापर्यंत पोहोचलोय. आणि अशी गावची मजा आम्ही खूप छान एन्जॉय करतोय आणि उन्हात छान तापतोय. होतोय. आम्ही मागून घेतोय की आम्हाला टॅन करा. फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या घरी.
मळगंगे माते तुझे खूप खूप धन्यवाद, आम्हाला व्यवस्थित घरी पोहोचवलं. मम्मी 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 आज आम्ही केलाय थापटवडीची रस्सा भाजी. जसं मासवडी बनवतात त्याचंच बेसन पीठ हटून हे बनवतात. तर आजचा मेनू आहे थापटवडी आणि रस्सा भाजी आणि प्लस मस्त मस्त बाजरीच्या गरम गरम भाकरी. आज आम्ही हळद खेळून आलोय, म्हणजे देवीची सोळी पातळ करून आलोय. एवढा ऊन आहे आणि खरं सांगते आम्हाला लाईटने भयंकर असा त्रास दिलेला आहे. लाईट येतच नाहीये का काय माहिती, तिला कळलंय आम्ही गावाला आलोय त्याच्यामध्ये येतच नाहीये. मला पण थंड पाणी हवंय. आणि ज्या शेतामध्ये मळगंगा देवीचं मंदिर आहे, उन्हाळ्यामुळे तिथे खूप लाल मुंग्या होत्या. बायका हळदीने कमी आणि मुंग्यांनी जास्त नाचत होत्या आणि एवढ्या मुंग्या चावल्या सगळ्यांना तिथे. आणि मीनवाईल आमचे कार्टून पहा, कारण की ऊन जास्त असल्यामुळे त्यांना नेलेलं नाहीये. त्यांचा फोन पाहण्याचा कार्यक्रम चाललेला इथे. माझ्याशी भांडून गेलाय की मी त्याच्या बायकोला म्हणजे माझ्या नवीन जाऊबाईला बैलगाडीत बसून आणलं नाही म्हणून माझ्यावर चिडलाय तो. हे पहा मागून माझ्यासोबत भांडतोय की माझी बायको चालली नाही का तुम्हाला बैलगाडीमध्ये. ए कालवण चांगलं झालंय का साई, कसं झालंय? सगळे निघालेत स्विमिंगला. सगळ्यांची एक्साइटमेंट वाढली आहे कारण की सगळे चाललेत स्विमिंगला शेततळ्यामध्ये. जे ते पटकन आपापल्या गाडीत बसून घेते की आम्हाला पण स्विमिंगला यायचंय. कोणाकोणाला स्विमिंगला यायचंय? येतोय का? हे पोहणार नाही तरी पण येणार आहे. कशाला येणार तेच माहित नाही. नवरदेव स्विमिंगला यायचंय का? मेकअप करून स्विमिंगला चाललेत. मला पण वडापाव नाही भेटलाय. ते बघा स्विमिंगला यायचंय का? मेकअप करून स्विमिंगला चाललेत. बघ तू या गाडीत बस. अरे या गाडीत बस लोक. या बस ना गाडीत, मोठी गाडी आहे ही बच्चा. हा अब ही गाडी मी चालवणार आहे. चल ह्या गाडीत बस. चल कुछ भी हो जाए लेकिन मामी की गाड़ी नहीं छोड़ने का. हाँ मामी की ही गाड़ी में बैठने का. काय नाही नवरदेव झाले, संपला टाइम, संपला नवरदेवचा. मागे बसायचं, मागे. चला चला. नो 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 मागे मागे. ओके काय हिला उतरा बरं खाली. मग हिला उतरा खाली. उलटी करणार असेल पहिलं खाली उतरा ह्यांना. तू असं कर ना, मागे मागे ये ना. पळत 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 येतो. भर उन्हामध्ये शेततळ्यात पोहायला चालले. तर काय झालंय, लग्नामध्ये आम्ही काळे पडलो नाही ना, त्याच्यामुळे आम्हाला आता काळं पडायचंय. रोहित, साक्षी, सायली, नील, गौरी सॉरी परी आणि दुसरी गाडी पुढे गेली आहे. आमची गाडी अजून पाठीमागे. नवरदेव येतोय गाडीमध्ये. नवरदेव झालंय, काम झालं नव्हतं. आता काय मांडीवर बसतो का वहिनीच्या? मागे मागे. नो 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 काही गरज नाही. येताना लाडक्या धीराच्या लग्नामुळे आजपर्यंत लग्न झाल्यापासून जे जे कार्यक्रम मला नाही अटेंड करता आले ते सगळे अटेंड करायला मिळाले. बैलगाडीमध्ये बसायला मिळालं. सगळ्या माझ्या नातेवाईकांना एकाच वेळी भेटता आलं. सो थँक्स टू मयूरचं लग्न. आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्या. धन्यवाद.